नमस्कार मित्रांनो, मी मारुती मोहोळकर. मित्रांनो, नियमित पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची अपडेट आहे. मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांनी आपल्या नियमित पीक कर्जाची परतफेड केली आहे तर अशा शेतकऱ्यांसाठी एक प्रोत्साहनपर अनुदान हे दिलं जाणार आहे. तर ते अनुदान किती असणार आहे, त्यासाठी कोणते शेतकरी पात्र असणार आहेत, कोणत्या जिल्ह्यासाठी ही योजना आहे, तर याची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तत्पूर्वी मित्रांनो, तुम्ही जर का चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आवडला तर आपल्या भरपूर साऱ्या शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, नियमित पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यासाठी 50,000 रुपये अनुदान हे जाहीर केलं गेलं होतं आणि या जाहीर केलेल्या अनुदानामध्ये भरपूर सारे शेतकरी हे पात्र केले गेले होते. त्यांच्या 5 यादी देखील त्या ठिकाणी जाहीर केल्या गेल्या होत्या आणि यामध्ये विविध कारणे देऊन बरेच शेतकरी असे होते की त्यांना अपात्र केले गेले होते. काहींचे खाते देखील त्या ठिकाणी होल्ड केले होते आणि यानंतर देखील राज्यातील लाखो शेतकरी या अनुदानाच्या प्रतीक्षेमध्ये होते. तर अशा प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी काही दिलासादायक अपडेट हे ठिकाणी आलेले आहे. GR हा त्या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. तो GR आपण ठिकाणी पाहूया. महात्मा ज्योतिराव पाहूया. शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ अनुदान शुद्धीपत्र अशा प्रकारचा हा GR ठिकाणी घेण्यात आलेला आहे. 5 मार्च 2024चा हा GR आपण या ठिकाणी पाहत आहोत. मित्रांनो, आपण जर पाहिलं तर महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ या योजनेअंतर्गत अल्पमुदत पीक कर्जाची पूर्णतः परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना, म्हणजे जे अल्पमुदत कर्ज आहे तर त्याची पूर्णपणे परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या पीक कर्जाच्या रकमेवरती जास्तीत जास्त 50,000 रुपयापर्यंत अनुदान हे प्रोत्साहनपर अनुदान हे देण्यात येते. तथापि कोल्हापूर जिल्ह्यातील ऊस पिकासाठी एका वर्षात 2 वेळा पीक कर्ज घेऊन या योजनेच्या निकषानुसार, त्याच्या नियमानुसार त्याची विहित मुदतीत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना या सदर योजनेचा लाभ मिळण्याबाबत माननीय लोकप्रतिनिधी यांनी केलेली विनंती होती. तर ती विनंती विचारात घेऊन केवळ कोल्हापूर जिल्ह्याकरता शासन कार्यनियमावली कलम 29(1) तरतुदीनुसार युक्त योजनेच्या 27/7/22 याच्या शासन निर्णयातील योजनेचा तपशील आणि त्यामध्ये नमूद केलेले जे काही तरतुदी आहेत ते तरतुदी या ठिकाणी दिले गेले आहेत. तर योजनेचा तपशील काय आहे तर सन 2017-18 या वित्तीय वर्षामध्ये ज्या शेतकऱ्यांनी अल्प पीक मुदत कर्जाची पूर्णतः परतफेड केली होती, 17-18 आणि 18-19 या वर्षामध्ये, त्याच पद्धतीनं 19-20 या 3 वर्षामध्ये बँकेचे जे काही मंजूर केलेल्या धोरणाच्या अनुषंगाने पीक कर्जाची जो का दिलेला कालावधी होता त्या कालावधीमध्ये पीक कर्जाची परतफेड केली होती. तर त्या दोन्ही दिनांक विचारात घेऊन यापैकी परतफेडीचा जो काही दिनांक असेल त्या दिनांकापूर्वी कर्जाची पूर्णतः परतफेड म्हणजे मुदल प्लस व्याज सकट केली असल्यास या शेतकऱ्यांना सन 18-19, 19-20 या वर्षामध्ये घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जाच्या रकमेवरती जास्तीत जास्त 50,000 रुपयापर्यंत प्रोत्साहनपर रक्कम लाभ म्हणून देण्यास मान्यताही देण्यात आलेली आहे. मात्र 18-19, 19-20 या वर्षात घेतलेल्या व पूर्णतः परतफेड जर तुम्ही केली असल्यास 50,000पेक्षा जर शेतकऱ्यांची पीक कर्जाची रक्कम 50,000पेक्षा कमी आहे अशा शेतकऱ्यांना 18-19 आणि 19-20 या आर्थिक वर्षामध्ये प्रत्यक्ष घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जाच्या रकमेइतका लाभ हा देण्यात येईल. म्हणजे तुम्ही जर का तुम्हाला 30,000चं जर अनुदान घेतलं असेल तर तुम्हाला जी काही रक्कम आहे त्या रकमेइतकं अनुदान हे त्या ठिकाणी दिलं जाणार आहे. सदर शासन निर्णय वरीलप्रमाणे केलेल्या अंशतः बदलानुसार युक्त योजनेअंतर्गत नव्याने प्राप्त ठरणाऱ्या खात्यांना पीक कर्ज उचल दिनांक आणि कर्ज परतफेड दिनांक याबाबत सहकार विभागाच्या अधिकाऱ्या क्षेत्रीय कार्यालयातील कार्यरत लेखा परिषदेकडून तपासणी करून तसेच त्यांचे प्रमाणीकरण करून त्या ठिकाणी केल्यानंतरच या शेतकऱ्यांना योजनेचा लाभ हा देण्यात येईल. तर अशा पद्धतीने मित्रांनो हा अतिशय महत्त्वाची अपडेट होती. तर मित्रांनो आपण विचार केला तर कोल्हापूर जिल्ह्यासाठी ह्या ठिकाणी हे महत्त्वाची अपडेट आली आहे. ज्या शेतकऱ्यांनी
कर्ज पीक कर्जाची नियमित परतफेड केली आहे, तर अशा शेतकऱ्यांसाठी ही प्रोत्साहनपर अनुदान हे दिले जाणार आहेत. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्या भरपूर साऱ्या शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील ही अतिशय महत्त्वाची अपडेट त्यांच्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद.